हॅलो नमस्कार. कशा आहात सगळे? तर आज पहिला दिन आहे, तर महिला दिनानिमित्त माझ्या सर्व मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा नक्की पूर्ण होतील. तर हा माझा आज फर्स्ट ब्लॉग आहे आणि याची सुरुवात मी महिला दिनानिमित्त नवीन काहीतरी करावं यासाठी केलेली आहे. तर तुमची साथ नक्की द्या मला. तर इथं तुम्ही बघू शकता, इथं मी कुरडई जे पापड वगैरे आहेत, गहू वगैरे इथे वाळत घातलेले आहेत. कारण बरेच लोक म्हणतात की जे चैत्राचं ऊन असतं ते आपल्या गव्हांना धान्यांना लागलेलं चांगलं असतं. तर चैत्र महिन्यात बऱ्यापैकी कडक उन्हामध्ये सर्व आपल्याकडचे जे धान्य जे आपलं साठवून ठेवलेला जो माल असतो त्या सर्व धान्यांना पापड किंवा जे कुरडई वगैरे असतील त्या सर्वांना ऊन द्यायचं असतं कडकडीत. त्या ऊन दिल्याने काय होईल, तर वर्षभर तो जे ठेवलेले आपण धान्य साठवून ठेवले असतं ते चांगल्या पद्धतीने टिकून राहतात आणि त्याला कीड वगैरे लागत नाही. तर चैत्राचं ऊन बऱ्यापैकी चांगलं असतं, यासाठी धान्यांना वगैरे ते द्यायचं असतं. तर आज आहे महिला दिन. तर महिला दिनानिमित्त आम्हाला काही सुट्टी वगैरे तर नसते, कारण महिला दिन असेल तर आपलं स्वतःचं ऑफिस असल्यामुळे कंटिन्यू काम हे चालूच असतं, त्याला कधी काही सुट्टी नसते. पण तरी काय झालं, तर आता निरेमध्ये जरा ते निषेध असल्यामुळे बऱ्यापैकी सगळे दुकान जे आहेत ते सगळे बंद ठेवण्यात आलेली होती. तर माझं ऑफिससुद्धा बंद होतं. पण त्यामुळेच आज मला महिला दिनानिमित्त सुट्टी मिळाली आहे. नाही तर अशी कधीच सुट्टी मिळत नाही, ती कोणालाही मिळत नाही, मी असो किंवा बाकी इतर महिला असो. कारण प्रत्येक महिला दिन हा एकच दिवशी साजरा करून चालत नाही, त्याला प्रत्येक दिवस साजरा करणं गरजेचं आहे. किंवा ज्यांना माहिती आहे महिला काय काय करतात ते त्यांना त्याची जाणीव असणं गरजेचं आहे, की त्या प्रत्येकाने मान सन्मान दिला पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. तर तो प्रत्येक दिवस हा आनंदाने महिला साजरा करू शकतात. तर आज काही दिवस काय जाणार नव्हतं, कारण आज घरी असल्यामुळे अजिबात करमत नाही. तर आज काय टी व्हीला रिचार्जशिवाय नव्हतं, म्हणून मिस्टरांना मी फोन केला. म्हटलं आज मी घरी आहे तर मला फक्त रिचार्ज मारून द्या. कारण कसं असतं, टी व्ही असेल तर आपण एपिसोड बघू शकतो, पिक्चर बघू शकतो, का जे काय आपल्याला आवडेल ते बघू शकतो. कारण त्याने काय होतं, एक तर वेळ कसा जातो हे कळत नाही. तेव्हा मी त्यांना सांगितलं मग हे करून द्या. आणि तसंच मला भूकसुद्धा लागलेली, मग काय करावं, दुपारचं खाण्याची खूप काय काय इच्छा होती. रोजचं जेवण खाऊन कंटाळा आलेला, म्हणून मी जरा घरामध्ये नाचणीचे पापड होते ते जरा थोडे माझ्यापुरते तळले आणि ते इतके टेस्टी लागतात. कारण मी जास्त करून खात नाही, पण काय झालं आता, एकतर पापड घरात शिल्लक होते आणि ते काय होतं, पापड फक्त मी मिस्टरांना देते, कारण मला ते जास्त आवडतच नाही, त्यामुळे कधी खातच नाही. पण आज खूप इच्छा झाली होती, तेव्हा म्हटलं नाचणीचे पापड मस्तपैकी तळून आज मस्तपैकी टी व्ही बघत बघत त्याचा आस्वाद घेऊया. कारण खूप दिवसांनी तो योग आला होता, कारण कधी आराम हा भेटत नाही आपल्याला. कारण घरचं आवरून परत ऑफिसला जायचं, ऑफिसचं आवरलं की परत घरी आलं आहे तेच रुटीन चालू राहतं. त्यामुळे आज काहीतरी महिला दिनानिमित्त माहीत नाही कसं, पण सुट्टी भेटली आहे आणि खूप बरं वाटतं. म्हणजे कसं, प्रत्येक महिला आराम भेटत नाही, पण एक दिवस तरी सुट्टीचा असावा, जो आपण फक्त म्हणतो आहे पण तो कधीच कुणाला मिळत नाही. आणि तर अशा प्रकारे आता हे 4 वाजलेलं आहे, मोत्या आमचा अजून झोपलेला आहे. पण खूप छान वाटतं, म्हणजे दारात मोत्या असं असं वातावरण खूप छान आहे, झाडंही असल्यामुळं छान वाटतं. आणि उन्हाळ्यामध्ये तर खूप छान वाटतं, कारण उन्हाळ्यामध्ये काय होतं, हवा भरून येण्यासाठी भरपूर झाडं आहे, सावली भरपूर असते, त्यामुळे थंड असं गारवा टिकून राहतो त्या घरांमध्ये किंवा आमच्या फरशीमध्ये कंटिन्यू थंड लागत राहतं. आणि हे फुलं दिसतं आहे ते आमच्या बेलाची झाडं आहे, त्याला बेलाची भरपूर पाणी येतात, पण आता जरा मागच्या महिन्यामध्ये त्याचं कटिंग केलेलं आहे. तर अशा प्रकारे दिवस कसा गेला काही कळलं नाही. तर 6 वाजले होते, मला आता देवाला देवपूजा करूया. नंतर मिस्टर येणारच होते, मग त्यांना परत नाश्ता पाणी वगैरे करावं लागतं. मग देवाची मस्तपैकी पूजा अर्चा केली, थोडासा जप केला आणि टी व्ही माझा कंटिन्यू चालू होतो. ज्यावेळेस मी घरी असते ना त्यावेळेस कंटिन्यू माझा टी व्ही हा चालू राहतो, माहीत नाही, कारण मला करमतच नाही टी व्हीशिवाय. कारण ऑफिसला गेलं कामं ऑफिसचं असतं, टी व्ही बघायला वेळ भेटत नाही. ज्यावेळेस घरी असते त्यावेळेस मी काय टी व्हीला सोडत नाही, तर माझा टी व्ही कंटिन्यू चालू होता. आणि मिस्टर आले होते, आता मिस्टरांचं जरा हातपाय वगैरे धुवायचं चाललेलं, म्हटलं तोपर्यंत त्यांच्यासाठी काहीतरी नाश्ता वगैरे बनवावं. मग नाश्त्यासाठी शिरा केला होता, मग त्यांना बोललो तुम्ही शिरा खाऊन घ्या, मग तोपर्यंत मी जेवणाची तयारी करते. मग अशा प्रकारे मिस्टरांचा नाश्ता चालू होता आणि माझी जेवणाची तयारी चालू होती. तर त्यांचं ते गप्पा वगैरे चाललेलं सगळं, तोपर्यंत मी माझ्या स्वयंपाक वगैरे पटकन आवरून घेतला, कारण त्यांना ऑलरेडी उशीर जाता, त्यांना आलेलं काहीतरी खायला लागतं. त्यामुळे मी पटकन त्यांना शिरा बनवून दिला, तोपर्यंत स्वयंपाक उरकतो. मग त्यांनी थोडासा शिरा खाल्ला, मला तोपर्यंत ऑलरेडी स्वयंपाक होत आलेला. आता मस्तपैकी आज जेवणामध्ये चिकन आणलेलं होतं, तर मस्तपैकी आज चिकनचा बेत होता. तर अशा प्रकारे आम्ही आज चिकन केलं, मस्तपैकी बिर्याणी राईस केला होता, चिकन केलं होतं, कांदा भाकरी वगैरे करून मस्तपैकी जेवण झालं. आजचा ब्लॉग इथंच संपतो.